कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये नंदिनीच्या आयुष्यात खूप दुःखाची घटना घडलेली आहे. तर ती घटना अशी आहे की तिला डॉक्टरांनी सरळ सांगितलेलं आहे तिचं आई होणं अत्यंत कठीण आहे आणि ह्या कठीण प्रसंगातून तिला जाताना खूप दुःख होत आहे. तर घरातली सगळी मंडळी नंदिनीला समजवण्याचा प्रयत्न करत आहे. तर इकडून दारातून पार्थ मोठ्या मोठ्या आवाजामध्ये घोषणा देत येत म्हणत असतो, अरे माझी बायको आई होणार आहे. हत्तीवरून साखर वाटारे. त्यांचा आनंद इथं गगनात मावेनासा झालाय. तर एकीकडे हे दुःख आहे की नंदिनीला बाळ होणार नाही. एकाच वेळी ह्या दोन्ही बहिणींच्या आयुष्यात सुख दुःखाची चाहूल आता पडलेली आहे. पार्थ बाबा होणार आहे म्हणून तो अत्यंत खुश आहे. तर तो पटकन काव्याला उचलून घेतो आणि साखर वाटा अशी घोषणा सगळ्यांना सांगत सगळ्यांना आनंदाची बातमी देतो. तर इथे सगळ्यांनाच आनंद होतो आणि काव्याजवळ सगळेजण जाऊन तिची विचारपूस करायला लागतात. तर नंदिनीला सुद्धा अगदी खूप आनंद झालेला आहे. ती नाही तर नाही, काव्या तरी आई होते याचा आनंद तिला होतो. ती तिच्याकडे जात असते पण तिचे पावले पुन्हा एकदा मागे येतात, कारण ती आता आई होऊ शकत नाही याचं सगळ्यात मोठं दुःख तिला झालेलं आहे. काव्या आई होणार आहे म्हणून काव्याला सगळेजण अटेन्शन देत असतात आणि इकडे नंदिनीला मात्र तिच्या हालातीवरती सोडून देतात. तर जीवा तिची साथ कधीच सोडणार नाही. जीवाला सुद्धा फार वाईट वाटत असतं की त्याच्या आयुष्यात बाबा होणं लिहिणं नाही. तर तो नंदिनीला समजून घेतो आणि तो तिला जवळ घेऊन समजावून सांगत असतो की काही हरकत नाही, आपल्याला बाळ नाही झालं तरी. एकाच वेळी या दोघी बहिणींच्या आयुष्यात सुखदुःखाची चाहूल आलेली आहे. पाहायला विसरू नका लग्नानंतर होईल प्रेम. पाहिल्याबद्दल धन्यवाद.